सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातली बातमी. ते काल इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे तिथे मोदींचं स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पोप यांच्या स्वागताप्रमाणे मोठ्या जल्लोषात करण्यात आलंय. यावेळी 15 मिनिटात मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 3 वेळा गळाभेट घेतली. भारत आणि इस्रायल यांच्या समोर दहशतवादाचं समान आव्हान आहे. त्यामुळे दहशतवादाचा बीमोड करण्याकरता भारत आणि इस्रायल या दोघांनीही एकत्र आलं पाहिजे असं मत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केलंय. मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना नेतन्याहू यांनी हे मत व्यक्त केले. भारत चीनमधल्या तणावाच्या परिस्थितीत आता चीनने हिंदी महासागरात युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केली आहे. हिंदी महासागराच्या काही भागात चीनी युद्धनौका पाहिल्या गेल्या. यासोबत भारत चीन सीमेवरही तणाव वाढलेला आहे आणि भारतीय सैन्य सतर्क आहे. मोदींच्या भारत अमेरिका भेटीनंतर भारत चीन संबंधामध्ये तणाव निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतरही H-1B व्हिसावर तोडगा निघू शकलेला नसला तरी आधीच्या तुलनेत भारतीयांचा अमेरिका प्रवेश काहीसा सोपा होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेतल्या 53 विमानतळांवर भारतीयांना कस्टमच्या चौकशीशिवाय आता प्रवेश मिळणार आहे. नोटाबंदीनंतर काही कारणास्तव 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बँकेत जमा केलेल्या नसतील तर आता आणखी एक संधी मिळू शकते. कारण सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला खडे बोल सुनावत जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी देता येऊ शकते का या संदर्भात विचारणा केली आहे. अचल कुमार ज्योती यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून घोषणा करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी 6 जुलैला निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर अचल कुमार ज्योती पदभार स्वीकारतील. अचल कुमार ज्योती गुजरात कॅडरचे IAS अधिकारी आहेत. वस्तूंवर सध्या ज्या किमती आहेत त्या जुन्या कर प्रणालीनुसार आहेत. त्यावर पुन्हा GST लावला जातोय. मात्र व्यापारी वस्तूवर GSTनुसार स्टिकर लावूनही वस्तूंची विक्री करू शकतात असं सरकारने स्पष्ट केलं आहे. महसूल सचिव हसमुख अधिया यांनी GST नंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली. महाराष्ट्रात जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क मुंबईतल्या काही रहिवाशांचा समावेश असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात मुंबई शहरातल्या 694 आणि उपनगरातल्या 119 शेतकऱ्यांचा समावेश आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील देशपातळीवरच्या शेतकरी आंदोलनाला आजपासून मध्य प्रदेशातील मंदसौर पासून सुरुवात होती आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहोचेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सावंत समितीच्या बैठकीला दांडी मारली. आता 21 जुलैला होणाऱ्या समितीच्या बैठकीला सदाभाऊ आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य आणि समितीचे प्रमुख दशरथ सावंत यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या तुरीच्या थकीत रकमेकरता काल अकोल्यात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी बाजार समितीचे अधिकारी बजरंग ढाकरे यांना तब्बल 3 तास कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्वरित देण्याचं आश्वासन दिल्यावर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं. ऊसाला चांगला भाव देतील त्यांना ऊस मिळेल आणि जे चांगला भाव देणार नाहीत त्यांना बांबू मिळेल अशा शब्दात अजित पवारांनी भाषणात आपल्याच नेत्यांवर टीका केली आहे. काल सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अच्छे दिनवरून मोदींवरही टीका केली. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एका खासगी बसमध्ये प्रवास करताना युवतीशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. रवींद्र बावनथडे यांनी नोकरी आणि लग्नाचा आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचा दावा पीडित मुलीने केलाय. भायखळा महिला जेलच्या कारभाराचा पर्दाफाश झालाय. कारण मंजुळा शेट्टी यांचा मृत्यू अनन्वित छळ आणि मारहाण केल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. मंजुळा शेट्टी यांचा शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती लागलाय. त्यात गंभीर बाबी समोर आल्या. विशेष म्हणजे मंजुळा शेट्टींच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा देखील आढळल्या. पुणे सोलापूर महामार्गावरच्या लोणी काळभोर टोलनाक्यावरील वसुली कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी केलेली आहे आणि ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. 2 जुलैच्या मध्यरात्री टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी लातूर पुणे प्रवास करणाऱ्या खासगी प्रवासी बसच्या चालकाला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. प्रवासी बस कोणत्या लेनवरून टोलनाका पार करणार या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. मुंबईतल्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर धावत्या लोकल खाली उडी मारून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र लोकल खाली येऊनही ती महिला सुखरूप बचावली आहे. 26 जूनला घडलेल्या घटनेचं CCTV फुटेज आता समोर आलं.
तिकडे नागपूरमध्ये काल रात्री अचानक एका कारने पेट घेतला. अलंकार टॉकीज चौकातली ही घटना आहे. गाडीच्या बोनेटमध्ये लागलेली आग हळूहळू वाढत गेली आणि त्यात संपूर्ण कार भस्मसात झाली. सुदैवाने वेळीच कारमधील प्रवाशांनी बाहेर पळ काढल्यानं अनर्थ टळला. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या नामांतराला अखेर मंजुरी मिळाली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनचं नवं नाव आता प्रभादेवी करण्यात आलंय. या स्टेशनचं नामकरण प्रभादेवी करावं अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते सातत्याने करत होते. त्यांच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कुसगाव खालापूर दरम्यान नवा लेन बांधण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे मुंबई पुण्यादरम्यानच्या प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. महामंडळाने कुसगाव ते खालापूर दरम्यानच्या जमीन हस्तांतरणासाठी ही सूचना प्रसिद्ध केली आहे. मुंबईतल्या उड्डाणपुलाखाली गाडी पार्क करण्यात आली तर तुम्हाला आता दंडाची पावती फाडावी लागेल. कारण मुंबईतल्या उड्डाणपुलाखालची जागा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. आधीच मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत असताना राज्य सरकारने घेतलेल्या पवित्र्यामुळे मुंबईकरांना चांगलाच धक्का बसलाय.